Students, today we have to study a poem, Hope is the Thing Which Feeds Us, 1.3. It is a very beautiful poem. It is written by American poetess Emily Dickinson. It is a she is very well-known poetess, Emily Dickinson. She had written this poem. She had written this poem logically. It is a very beautiful poem. First, we have to study warming up, chit chat. It gives you encouragement. It raises a curiosity in you about the topic. So it is important to take it in the classroom. We know we are not in the classroom today, but even though I am taking it, listen carefully, chit chat. There are some questions, and you have to give the answers of these questions. It arises your curiosity about the topic. The first question is, do you ever feel nervous? That means at any time in your life, do you feel nervous? तुम्हाला जीवनात कधी उदास वाटतं का? असा हा प्रश्न आहे. थोडा विचार करा आणि नंतर उत्तर द्या. तुम्हाला विचार केल्यानंतर कळेल की हो, आपल्याला सुद्धा उदास वाटतं. पण केव्हा? व्हेन आय एम सॅड अँड लोनली. तेव्हा मी केव्हा उदास वाटतं? जेव्हा मी दुःखी आणि एकाकी असतो तेव्हा. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. द सेकंड क्वेश्चन इज, डू यू एव्हर फील रिअली डिप्रेस्ड? इन मराठी, तुम्हाला कधी निराश वाटलं का? डिप्रेस. विचार करा आणि तुमच्या लक्षात येईल की आपल्यालाही वाटलं डिप्रेस. Yes, sometimes I feel depressed before examination or speech. Before examination or speech. The third question is, what makes you nervous or depressed? कशामुळे तुम्हाला उदास किंवा निराश वाटतं? कशामुळे वाटतं? आपल्याला केव्हा निराश आणि उदास वाटतं? जेव्हा आपण आनंदात असतो तेव्हा, जेव्हा दादाचं लग्न घरी असतं तेव्हा. केव्हा वाटतं? तेव्हा तर आपण दादाचं लग्न घरी आहे, ताईचं लग्न घरी आहे, तर आपण खूप आनंदात असतो, बरोबर आहे. तेव्हा आपल्याला नर्वस किंवा डिप्रेस वाटण्याची काही सुतरामही शक्यता नसते. केव्हा वाटतं? द प्रेशर ऑफ एक्झामिनेशन अँड व्हेन थिंग्स आर नॉट डन ॲज पर विश. केव्हा डिप्रेस वाटतं, केव्हा नर्वस वाटतं? जेव्हा
आपल्या डोक्यावर परीक्षेचं एक प्रेशर असतं, तेव्हा किंवा जेव्हा एखादी गोष्ट आपल्या मनाजोगी होत नाही तेव्हा आपल्याला नर्वस आणि डिप्रेस वाटतं. द फोर्थ क्वेश्चन इज व्हॉट डू यू होप फॉर ऑन दीज ऑकेजन्स. असे प्रसंग आले आपल्याला डिप्रेस होण्याचे, तर त्यावेळी अशा प्रसंगी आपल्या मनात कुठली आशा असते, कुठल्या आशेवर आपण जगत असतो. आय होप आय विल डू माय बेस्ट नेक्स्ट टाइम. आणि आपण त्यावेळी विचार करत असतो की नाही नाही, यावेळी नाही, पण पुढच्या वेळी चांगलं करू, यापेक्षा चांगलं करू. म्हणजे अब नाही तर और सही, अशी आपली मनस्थिती त्यावेळी असते की नाही नाही, आता नाही ना, आता हरलो म्हणून काय झालं, पण दुसऱ्या वेळी मात्र मी जिंकल्याशिवाय राहणार नाही. आय होप आय विल डू माय बेस्ट नेक्स्ट टाइम. आता नाही करू शकलो, पण पुढच्या वेळी मात्र मी नक्की माझा उत्तम परफॉर्मन्स देईल. The fifth question, have you hope for something that you knew was difficult? याचा अर्थ हा मराठीमध्ये की तुम्हाला खरंच एखादी गोष्ट खूप कठीण आहे असं वाटतं, पण तरी तुम्ही ती गोष्ट करण्याकरता आशा करता की नाही, उद्या मी ही गोष्ट करायचं. आज जरी मला कठीण वाटत असली तरी पण उद्या मी ही गोष्ट नक्कीच करेन. असं तुम्ही कधी विचार केला काय, याविषयी विचारतात. याचं उत्तर देता येईल, इट वॉज डिफिकल्ट फॉर अस टू विन 4 मीटर रिले लास्ट year when our one team member fell ill while practice session. I hope he will cure and win the relay. याच्यामध्ये सांगतात की आमच्याकरता 100 मीटर नाही, 400 मीटरची, माफ करा, 400 मीटरची जी रिले स्पर्धा धावण्याची बरं का, गेल्या वर्षी झालेली होती, त्यावेळी सराव करताना आमचा एक टीम मेंबर आजारी पडलेला होता आणि तो टीम मेंबर आजारी पडल्यामुळं त्या स्पर्धेमध्ये जिंकण्याची आमची आशा धुसर झालेली होती. पण आम्ही त्यावेळी आशा करत होतो की आमचा जो टीम मेंबर आहे तो स्पर्धेच्या वेळेपर्यंत दुरुस्त होईल, आम्ही नक्कीच ही स्पर्धा काय करू, जिंकू. नाउ लास्ट क्वेश्चन, व्हॉट डू यू हॅव टू डू टू फुलफिल युअर होप्स. म्हणजे तुम्हाला काय करायला पाहिजे तुमच्या आशा पूर्ण करण्याकरता, तुम्हाला काय केलं पाहिजे. फुलफिल म्हणजे पूर्ण करणे, कारण आपण निवळ आशा करून फायदा नाही, तर त्या पूर्ण करण्याकरता प्रयत्न सुद्धा केले पाहिजे. मराठीमध्ये एका बासी मर्डेकरांची कविता होती, गणपत वाणी बिडी पितांना चावायाचा नुसतीच काडी आणि म्हणायाचा या जागेवर बांधीन मी महाल बाणी. नाही का, बासी मर्डेकरांची कविता होती. असं असून फायद्याचं नाही, म्हणजे निव्वळ विचार करायचा, आशा ठेवायच्या आणि करायचं काहीच नाही. कारण आपल्याला जर आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करायच्या असेल तर त्याकरता आपल्याला प्रयत्न करणं आवश्यक आहे. गणपत वाण्यासारखं एका ठिकाणी बसून काडी चावायची, बिडी प्यायची आणि निव्वळ
मनाशी मनोरथ रचायचे की मी एक दिवस या जागेवर महालमाडी बांधीन, पण त्याकरता प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते महत्वाचं आहे. मग अशा वेळी तुम्ही तुमची आशा पूर्ण करण्याकरता काय करताय? वी मस्ट बिलीव्ह इन अवर सेल्फ. वी मस्ट बिलीव्ह इन अवर सेल्फ. त्याकरता आपण काय केलं पाहिजे? तर आम्ही आमच्या स्वतःवरच आमचा विश्वास असला पाहिजे. आमचा आत्मविश्वास जागृत असला पाहिजे. हार्डवर्क टू अचीव गोल्स. आणि त्यासोबतच काय केले पाहिजे? कठोर परिश्रम. म्हणजे आपल्याला जर आपल्या आशा पूर्ण करायच्या असतील तर त्याकरता आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. कारण ही फार मोठी पुंजी असते, फार मोठा खजिना आहे आत्मविश्वास. आणि त्यासोबतच आपलं हार्डवर्क पण पाहिजे. निवळ आत्मविश्वास चालत नाही, पोकळ आत्मविश्वास कोणत्या कामाचा. म्हणून त्यासोबत काय पाहिजे? प्रयत्न सुद्धा पाहिजे, हार्डवर्क, कठोर परिश्रम. त्याशिवाय आपल्याला आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करता येणार नाही. दिस इज द वॉर्मिंग अप, चिटचॅट. नाउ next is the only ray of hope. This is the activity. You have to do it in group. That is given here. How to fulfill it, how to do it, I will tell you. Here are some pictures on the left side of this page. See here, there is a picture of there is a picture of island, green island, marooned on an island. Next is the picture of green forest, dense forest. It is a dense forest, घनदाट जंगल है, lost in a forest. Third picture is of the highway, multi-lane highway, stranded on the highway. There are three pictures. You have to explain your experience in that particular situation. What will you do? What was the condition of your mind at that time? You have to explain it. First is marooned on an island. एकाकी बेटावर हरवणे. एखाद्या आपण 4-5 जणांचा ग्रुप आहोत आणि एखाद्या बेटावर गेलेलो आहोत. एकाकी बेट आहे आणि तिथे हरवून बसलो समुद्राच्या मध्यामध्ये. कसं वाटणार आपल्याला? काय करणार आपण? कसं पोहोचणार? कारण आपल्या मनामध्ये कुठलीच इच्छा नाही, कुठल्या प्रकारची आशा नाही की इथून आपण बाहेर पडू. कुठलाही मार्ग दिसत नाही. मग अशा वेळी काय करायचं? द रे ऑफ होप, द ओनली रे ऑफ होप, नाही का? फक्त आशेचा किरण त्यावेळी असतो की नाही आम्हाला कधीतरी इथून बाहेर निघता येईल. पण तुम्हाला काय वाटतं त्यावेळी? कशा प्रकारे तुमची अवस्था असते होती ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. फॉर द मॉडेल आय एम गिव्हिंग यू अ मॉडेल ऑफ इट. द फर्स्ट, marooned on an island. In the beginning, we felt very frightened and confused. When we reached on this island, suddenly, what we felt in the beginning? We felt very frightened and confused. जेव्हा आम्ही या आयलँडवर पोहोचलो, अनपेक्षितपणे, काही ठरलेलं नव्हतं का या आयलँडवर जाऊन, चुकून समुद्रामध्ये रस्ता चुकले, विसरले आणि या आयलँडवर जाऊन पोहोचले. मग त्यावेळी पहिल्यांदा काय झालं? वी फेल्ट व्हेरी फ्रायटन्ड अँड कन्फ्यूज. आम्हाला तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा काय भीती वाटली आणि गोंधळलं पडाल. कारण तिथे जायचं होतं का? नाही, जायचं होतं दुसरीकडे.
आणि आलो दुसरीकडे. वी फेल्ट दॅट वी कुड नॉट गेट अ वे टू कम बॅक टू अवर डेस्टिनेशन. डेस्टिनेशन म्हणजे गंतव्यस्थान, जिथे आपल्याला पोहोचायचं आहे ते. आणि तेव्हा आम्हाला वाटलं की आपल्याला इथून बाहेर निघण्याकरता आणि आपल्या गंतव्यस्थानाशी आपण जिथं जाऊ इच्छित होतो त्या ठिकाणी पोहोचण्याकरता कुठलाही रस्ता मिळणार नाही, मार्ग मिळणार नाही, मिळू शकणार नाही, असं आम्हाला त्यावेळी वाटलं. वी सॉ ओनली ट्रीज अँड वॉटर एव्हरीवेअर. आणि त्यावेळी आम्ही बघितलं की जिकडे तिकडे काय आहे, फक्त आणि फक्त झाडं आहेत आणि काय आहेत, पाणी आहे सगळीकडे. दुसरं काही तिथे दिसत नव्हतं. समुद्रामध्ये काय दिसतात, एखाद्या आयलँडवर काय दिसतात. वी फेल दॅट वी हॅव टू लिव्ह हिअर फॉर रेस्ट ऑफ लाईफ. आणि त्यावेळी आम्हाला वाटलं की आता आपल्याला संपूर्ण आयुष्य याच बेटावर घालवावं लागणार. इथून जायचा मार्ग आपल्याला मिळणार नाही. फॉर सम टाइम वी सॅट टुगेदर अँड डिस्कस द रूट ऑफ अवर एस्केप. एस्केप म्हणजे एखाद्या संकटातून बाहेर पडणे, एस्केप. सडनली वी नोटीस द शिप वॉज इन द सी. आणि असंच आम्ही 5-6 जण होतो. त्या बेटावर एका ठिकाणी बसलो आणि विचार करायला लागलो, चर्चा करायला लागलो की आपल्याला या ठिकाणून बाहेर कसं पडता येईल. त्याच वेळी आम्हाला समुद्रामध्ये एक जहाज येताना दिसलं. वी मेड फायर टू ड्रॉ देअर अटेन्शन. वी स्टार्टेड शाउट लाऊडली ऑल्सो. आणि ते काय म्हणतात, त्या समोरच्या जहाजातील लोकांचं आमच्याकडे लक्ष द्यावं याकरता आम्ही तिथे काय केली, एक आग पेटवली. आग पेटवली. मोठा एक विस्तव केला ज्यामुळे त्यांचं लक्ष आमच्याकडे जाईल. आणि जोरजोरानं काय ओरडायला लागलो. दे नोटिस अस अँड सेंट अ स्मॉल बोट टुवर्ड्स द आयलँड अँड वी वेअर कॅरीड सेफली टू द शिप. त्यांचं लक्ष आमच्यावर गेलं आणि त्यांनी आम्हाला त्या शिपपर्यंत नेण्यासाठी एक छोटी बोट पाठवली, एक लहानशी बोट पाठवली. त्यामध्ये बसून आम्ही सुरक्षितपणे त्या शिपपर्यंत पोहोचलो. वी थँक्ड गॉड. आम्ही देवाचे आभार मानले, कारण कुठलीही तिथून बाहेर पडण्याची आम्हाला आशा नव्हती, कुठलीही आशा नव्हती. अँड द क्रू ऑफ द शिप. आणि त्या जहाजावर असलेले जे कर्मचारी वर्ग होता, त्या कर्मचारी वर्गाचे आम्ही काय मानले, आभार मानले. आणि देवाचे पण मानले की देवा आम्हाला इथून तू बाहेर काढलंस कुठलीही आशा नसताना. अशा प्रकारे तुम्हाला ही जी इथे दिलेली सिच्युएशन आहे ती एलॅबोरेट करायची आहे, म्हणजे तिला विस्तृत करायची आहे, अशा प्रकारे वर्णन करायचे आहे. खालच्या ज्या 2 सिच्युएशन्स आहेत तुमच्याकरता बघा, लॉस्ट इन अ फॉरेस्ट, स्ट्रँडेड ऑन द हायवे, या तुम्हाला स्वतः घरी एक्सप्लेन करायच्या आहे. अशा प्रकारे यू हॅव टू इमॅजिन दॅट you went there and you faced that situation. Remember, तुम्हाला कल्पना करायची आहे की तुम्ही ती जी परिस्थिती आहे ती परिस्थिती स्वतः अनुभवली आहे. आणि त्यावेळी तुम्हाला काय वाटलं, तुमच्या फिलिंग्स काय होत्या, इमोशन्स काय होत्या, तुम्हाला कुठल्या प्रकारची इच्छा होती, आशा कोणत्या होत्या, तुमच्या होप्स होती का तुम्हाला त्यावेळी, ते तुम्हाला याच्यामध्ये मेन्शन करायचं आहे. ते 2 याचं तुम्ही करून घ्यायचं आहे. थर्ड इज हिअर, सी हिअर, डिस्क्राईब युअर सराउंडिंग
4 to 5 सेंटेन्सेस. तुम्हाला आपलं 4 to 5 सेंटेन्सेसमध्ये, वाक्यांमध्ये तुमचं सराउंडिंग डिस्क्राईब करायचं आहे. इन विच सराउंडिंग यू आर लिव्हिंग. यू आर लिव्हिंग इन द अर्बन एरिया और रूरल एरिया, in the city, town or village. You have to write there in 4 to 5 sentences. Below there are some questions. You have to give the answers of that question. Write the reactions of your companions using exclamations. You know exclamations? Oh, wow. Wonderful. Oh no. What a luck. These are all exclamations. उद्गारवाचक ही वाक्य आहेत, शब्द आहेत, जे आता मी वापरलेले आहेत. कोणकोणते आहेत बघा. वाव. वाव. आपण जर एखादी सुंदर बाब पाहिली, गोष्ट पाहिली आणि ती आपल्या मनाला खूप भावली, खूप चांगली वाटली, तर आपण काय म्हणतो? वाव, व्हॉट अ ग्रेट थिंग इट इज. नाही का? आपण म्हणतो असं. काय बापरे, किती सुंदर आहे ही गोष्ट, तर ही बाब, तर ही वस्तू तर फारच सुंदर आहे. ओ गॉड. एखादी दुःखदायक घटना बघितली आपण, तर म्हणतो ओ गॉड, व्हॉट अ सॅड थिंग इट इज. वाव, वंडरफुल, हाऊ वंडरफुल. नाही का? Describe your surroundings. The next question is describe your surrounding in 4 to 5 sentences. Now next question is write the reactions of your companions using exclamations. You have to use exclamations. Do you know exclamations? तुम्हाला उद्गार वाचक शब्द कोणते आहेत माहिती आहे? माहित नसेल तर आपण इथं लिहून घेऊ. हां हां. वाव, व्हॉट अ ग्रेट शॉट इट इज. वाव. वाव इज द एक्सक्लेमेशन. ओ गॉड. समजा जर एखादं दुःखद भाव आपल्याला व्यक्त करायची असेल, तर आपण ओ गॉड, व्हॉट अ मीन क्रिएचर इट इज. नाही का? काय क्षुद्र प्राणी आहे हा, असं म्हणतो आपण. हाऊ वंडरफुल. It's a gigantic work. How wonderful. It's a gigantic word. It's a gigantic work. Gigantic म्हणजे प्रचंड असं काम. वाव. नाही का? आपण म्हणतो हाऊ वंडरफुल. gigantic work it is. How wonderful. gigantic work, not word, work it is. वा, किती प्रचंड काम आहे, केवढं प्रचंड काम आहे, अवाढव्य आहे. ओ नो, व्हॉट अ लक, हाऊ टेरिबल. ऑल दीज आर एक्सक्लेमेशन्स. नाउ you complete the following questions. There are 2 questions. Use your imagination. Write what is the only ray of hope for you. You have to write down the answer of it. 2 members of your group are going out to try to get help. They can take any 5 things with them. Write what they choose and why they choose it. You have to write down it on yourself. Okay? Now we have to study the poem. Hope is the thing with feathers. It is a very beautiful poem, very sweet poem. Written by whom? By well-known American poetess Emily Dickinson. First, I read the poem. Listen carefully. मी पहिल्यांदा कविता वाचतो आणि तुम्ही काळजीपूर्वक ऐका. होप इज द थिंग विथ feathers that perches in the soul and sings a tune without the words
and never stops at all. And sweetest in the gale is heard, and sore must be the storm that could awash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea, yet never in extremity it asked a crumb of me. By Emily Dickinson. Now, the first line of the poem, hope is the thing with feathers. This is the phrase or lines. These are the lines. This is the line. Okay. This is the line. Hope is the thing with feathers. Feathers means in Marathi पंख, पिस. पिस म्हणतो त्याला आपण. पंख म्हणण्याच्या ऐवजी पिस म्हणतो. पंखाकरता आपण विंग हा शब्द वापरतो. पिस. कशी असतात पिस? अतिशय नाजूक असतात पिस. तुम्ही हाती घेतली तर कधी तुम्हाला तुम्ही बघितलं असाल, त्यांना जर आपण टच करून पाहिलं तशी मुलायम छान नरम नरम वाटतात, मऊ मऊ वाटतात. बघितलं असेल तुम्ही. हिअर फिदर मीन्स अ व्हेरी डेलिकेट थिंग, नाजूक वस्तू, नाही का? कारण पिस ही कशी असतात? नाजूक असतात. त्यांना थोडं तुम्ही रफली टच केलं म्हणजे कसंही तुम्ही त्याला हाताळलं तर ती खराब होतात. होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट परचेस इन द सोल. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. व्हॉट द फर्स्ट लाईन सजेस्ट अस? होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. होप इज द थिंग विथ feathers means hope is a light delicate thing. आशा ही एक नाजूक वस्तू आहे. म्हणजे आशा, इट इज द फिलिंग which abides in our soul. But the poetess here tells us as it is a thing. तसं जर बघितलं तर आशा ही एक मनाची भावना आहे. पण कवयित्री या कवितेमध्ये तिला एक वस्तू म्हणतात. आणि कशी वस्तू आहे? फारच नाजूक वस्तू आहे. होप इज द थिंग विथ फिदर्स. आशा ही एक फारच नाजूक अशी काय आहे? वस्तू आहे. दॅट परचेस इन द सोल. परचेस मीन्स रेस्ट, सिट्स, अबाइड्स, अलाइड्स, रूट्स. that is given here. That purchase in the soul. Soul means here in the real sense, basic sense, it is soul means in Marathi आत्मा. पण इथे कवयित्री काय म्हणतात? कवयित्री काय म्हणतात? माइंड और हार्ट. सोल म्हणजे इथे काय? आपलं मन किंवा हृदय. दॅट परचेस इन द सोल. Where it lives, where it abides, where does it live? It lives in our soul. अशी वस्तू आहे आशा, जी आपल्या मनामध्ये काय करते? विसावते, वास करते. And thinks the tune, sorry, and sings the tune without words and never stops at all. Hope is not a wordy thought. It is more like a feeling and emotion. It is not only a wordy thought. केवळ ती एक
शाब्दिक बाब नाही आहे, शाब्दिक विचार नाही आहे. काय? आशा. तर ती काय आहे? भावना आहे. अँड सिंग द ट्यून विदाउट वर्ड्स. ट्यून मीन्स सॉन्ग. ट्यून मीन्स सॉन्ग. होप इज नॉट अ वर्डी थॉट. इट इज मोर लाईक अ फिलिंग अँड इमोशन. ती असं एक गाणं आपल्याला ऐकवते. अँड नेवर स्टॉप्स ॲट ऑल. होप इज नॉट इझिली डिफिटेड. नेवर स्टॉप्स ॲट ऑल मीन्स होप इज नॉट इझिली डिफिटेड. आपण किती मोठ्या संकटात असलो तरी पण आपल्या मनामध्ये एक आशा असते. एक आशा असते आपल्या मनामध्ये. आणि तुम्ही एक ते मराठी गीत ऐकलं असाल, भावगीत आहे छान. आसे मधुरी जीवन फुलते मरणासी अळते पाऊला. ऐकलं असाल तुम्ही. कारण आपलं जीवन हे कुठून फुलते? आशेमधून. आशा आहे म्हणून जीवन आहे. ज्या दिवशी जीवनामध्ये आपल्या आशा नसते, निराशा आपलं जीवन व्यापून टाकते, त्या दिवशी आपलं जीवन राहत नाही. म्हणजे आपण जिवंतच राहत नाही. लक्षात आलं का? म्हणून नेव्हर स्टॉप्स ॲट ऑल. ती कधीही आपलं गाणं थांबवत नाही. ती गातच असते आशा. किती कठीण परिस्थितीमध्ये असा तुम्ही, किती नर्वस असा तुम्ही, किती डिप्रेस्ड असा तुम्ही, तरी पण ती आपल्या मनामध्ये कायम असते. आपलं गाणं ती थांबवत नाही. नेहमी आपल्याला सांगत असते, अरे बाबा, टुमॉरो विल बी द बेटर डे. आपल्याला नेहमी सांगत असते की उद्या एक चांगला दिवस उगवेल. आज खराब असेल ना, आज वाईट दिवस असेल ना, पण उद्याचा दिवस हा कसा असेल? चांगला असेल, उत्तम असेल. ती नेहमी आपल्याला सांगत असते. तिचं नेहमी गाणं, ट्यून नेहमी ती आपल्या कानामध्ये, आपल्या मनामध्ये रुंजी घालत असते, गुणगणत असते की आजचा दिवस वाईट आहे पण उद्या तर नक्कीच चांगला निघाल्याशिवाय राहणार नाही. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. हिअर गेल मीन्स स्टॉर्म, टेम्पेस्ट. इन मराठी वादळ. दुसरा पण त्याला अर्थ आहे, व्हेरी स्ट्रॉंग विंड. गेल म्हणजे काय? व्हेरी स्ट्रॉंग विंड. टफेस्ट टाइम्स इन लाईफ. याचाच अर्थ काय? टफेस्ट टाइम इन लाईफ. संकटाचा काळ, जीवनामधला संकटाचा काळ, त्याला म्हटलेलं आहे गेल. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड. द पोएटेस सेज हिअर, इन द toughest times of our life, it the next stanza of the poem. And sweetest in the gale is heard and sore must be the storm. Gale means very strong wind, storm, tempest. That means toughest times in life. जीवनातला अतिशय कठीण काळ. is heard. That means in the very toughest times in our life, this hope sings a very melodious song, sweet song. And sore must be the storm. पोएटेस म्हणते इथे की संकटाच्या काळामध्ये, जीवनाच्या अतिशय कठीण काळामध्ये सुद्धा ही आशा आपल्याला काय
अतिशय मधुर असं गाणं काय करते, ऐकवते. ती नेहमी आपल्या मनामध्ये रुंजी घालत असते, गुणगुणत असते. अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म. सोअर मीन्स कॉजिंग ग्रेट पेन, तापदायक असेल. जीवनामध्ये आलेलं हे वादळ आपल्याला खूप तापदायक असेल. जीवनामध्ये आलेला कठीण काळ खूप त्रासदायक असेल, मान्य आहे. पण या काळामध्ये सुद्धा एक पुसटशी आशा आपल्या मनामध्ये असते, नाही, द बेटर डे विल कम. एक दिवस निश्चित चांगला दिवस मला येईल. एक दिवस निश्चित माझ्या जीवनामध्ये हा वाईट काळ जाईल आणि चांगला दिवस येईल, ही आशा आपल्या मनामध्ये असते. म्हणजे कवयित्री म्हणते इथे की ती आशा आपल्या मनामध्ये काय रुंजी घालत असते, आपल्या मनामध्ये गुणगुणत असते, आपल्याला मधुर असं गाणं ऐकवत असते. दॅट कुड अबॅश द लिटल बर्ड दॅट कीप सो मेनी वार. Hope is called here a little bird that could abash. Abash means make uneasy. That could abash the little bird. This little bird, hope, could abash sometime. Could abash. ओशाळणे. कधी कधी या लिटल बर्ड म्हटलेलं आहे होपला, ती कधी कधी काय होते, ओशाळते, गोंधळून जाते, शरमते. दॅट कीप सो मेनी वॉर. परंतु तरीही ती आपल्याला खूप काय देते. दॅट हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल. पण ती अनेक लोकांना, खूप लोकांना काय करते, सुख देते, समाधान देते, शांती देते. किंवा बटवेन इन द गेल, जीवनाच्या अतिशय कठीण अशा प्रवासामध्ये. दिस इज द सेकंड स्टांजा. नाउ थर्ड अँड लास्ट स्टांजा. आय हॅव हर्ड इट इन द चिलेस्ट लँड. चिलेस्ट लँड मीन्स डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स. चिलेस्ट लँड मीन्स डिफिकल्टीज अँड प्रॉब्लेम्स, कठीण परिस्थिती आणि समस्या. The poetess says here, I have heard it in the chillest land. In many problems, in many situations of difficulties, I have heard the sweet song of this thing, hope. And on the strangest sea. And on the strangest sea. Strangest means unknown, चमत्कारिक, अपरिचित, नौखा. आणि अशा परिस्थितींमध्ये, अशा ठिकाणी जे आपल्याकरता अपरिचित आहे, अशा परिस्थितीमध्ये, अशा ठिकाणी जिथे आपल्याला, ज्या ठिकाणचं आपल्याला काहीच माहित नाही, अशा ठिकाणी सुद्धा माझ्या मनामध्ये मी आशा वावरत असलेली पाहिली की नाही, आता मी या ठिकाणी अपरिचित आहे, उद्या हीच जागा मला काय होईल, परिचित होईल. याच ठिकाणी मी उद्या थांबेल, राहील. याच ठिकाणी मला सुख, समाधान, शांती मिळेल. ऑन द स्ट्रेंजेस्ट सी. नौक्या ठिकाणी सुद्धा ती आपल्या मनामध्ये आशा, आपल्या मनामध्ये काय घालत असते, रुंजी घालत असते, आपल्याला मधुर असं गाणं ऐकवत असते. एट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी. एक्स्ट्रीमिटी द वर्स्ट ऑफ द सिच्युएशन्स. अतिशय गंभीर परिस्थिती, अतिशय गंभीर परिस्थिती. इट नेव्हर इन एक्स्ट्रीमिटी. इन अवर लाईफ, द पोएटेस सेज, इन अवर लाईफ, इन द वर्स्ट सिच्युएशन ऑफ अवर लाईफ, इट help us. It gives us company, but in return it asks a crumb of me. It never asks
us a very small bit. It never asks us, it never demand us. Ask means demand here. Demand us nothing. Nothing demand us. ती आपल्याला जीवनाच्या प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये आपल्याला साथ देते. आशा ती आपल्या सोबत असते, पण त्या बदल्यात ती आपल्याला काहीही मागत नाही. एक साधा तुकडा सुद्धा काय कशाचाही मागत नाही. क्रम मीन्स हियर अगदी अल्पसा भाग, तुकडा. होप लाइव्स ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन व्हेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. याचा अर्थ काय या ओळीचा? इट आस्क अ क्रम ऑफ मी. होप लाइव्स ऑन इन व्हेरी हार्ड टाइम्स इवन व्हेन इट गेट्स नथिंग फ्रॉम यू. आणि आपल्यासोबत ती नेहमी असते. म्हणजे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्यासोबत ती असते, आपल्याला साथ देते. आशा. आपण किती निराश झालो तरी एक आशेचा किरण आपल्या मनामध्ये असतो की आज आहे ती परिस्थिती उद्या राहणार नाही, उद्या नक्कीच चांगली परिस्थिती. आपण नेहमी हा विचार करतो. ती आपल्या सोबत असते, पण या बदल्यात ती आपल्याला काही मागते का? नाही. या बदल्यात ती आपल्याला काही मागत नाही. आपल्याला ती काही मागत नाही. फक्त आणि फक्त ती आपल्या सोबत असते. कुठल्याही प्रकारची आपल्याकडून अपेक्षा न ठेवता ती आपल्याला काय देते? साथ देते. अशी ही एक अतिशय नाजूक अशी वस्तू आहे जिचं नाव काय आहे? होप. होप इज द थिंग विथ फीदर्स. अशी ही अतिशय नाजूक वस्तू आहे होप, जी आपल्यासोबत असते. तिला जर हाताळला गेलं तर ती कुस्करून जाईल, नष्ट होऊन जाईल. पण आपल्या मनामध्ये तिला आपण जपून ठेवलं तर ती आपलं जीवन फुलवून टाकेल, आनंदमय करेल. अशी ही वस्तू असते. अतिशय सुंदर अशी कविता. सुप्रसिद्ध अशा अमेरिकन कवयित्री आहे ज्यांचं नाव आहे एमिली डिकिन्सन. अतिशय सुंदर अशी कविता आहे. आपण ती अभ्यासली. वन्स अगेन आय रीड इट अँड यू ऑल्सो रिसाइट ॲट युअर होम. होप इज द थिंग विथ फिडर्स दॅट परचेस इन द सोल अँड सिंग्स द ट्यून विदाउट वर्ड्स अँड नेव्हर स्टॉप्स. अँड स्वीटेस्ट इन द गेल इज हर्ड अँड सोअर मस्ट बी द स्टॉर्म that could abash the little bird that kept so many warm. I have heard it in the chillest land and on the strangest sea. Yet never in extremity it asked a crumb of me. This is the very sweet and beautiful poem. Read it at home. Listen this video and try to understand it. In the next period I will give you appreciation of this poem. Okay? If you have any problem, please contact me, ask me. I am ready to explain you. Goodbye.